तर मनोज जरांगे लातूरमध्ये दाखल झाले असून त्यांच्या शांतता जनजागृती रॅलीला आता सुरुवात झालेली आहे। आपण ही दृश्य बघतोय, मोठ्या प्रमाणावर मराठा समाज बांधव जरांगेंच्या स्वागतासाठी जमलेले आहेत। हातात भगवे झेंडे घेऊन आणि हातात बॅनर देखील घेऊन हे सगळे मराठा कार्यकर्ते मनोज जरांगेंच्या या स्वागत समारंभात सहभागी झालेले आपण बघतोय। मनोज जरांगे लातूरमध्ये दाखल झाले असून त्यांच्या शांतता जनजागृती रॅलीला आता सुरुवात झालेली आहे। मनोज जरांगे पाटील आहेत। दादा, मोठी रॅली निघले, मोठा प्रतिसाद आहे, काय सांगाल? नाही, आता मराठा समाजाचा हा न्यायासाठीचा आक्रोश आहे। प्रत्येक मराठ्यांना वाटतं की आपण खूप भोगलं, आमच्या वयोवृद्ध आजी आजोबांना वाटतं आम्ही खूप भोगलं, आता आपल्या लेकराच्या वाट्याला अन्याय नाही आला पाहिजे, आपल्या लेकरांना नाही भोगलं पाहिजे। म्हणून मराठा समाज सगळे कामं सोडून रस्त्यावरती आहेत। आरक्षण असून ते मराठ्यांच्या विरोधात छगन भुजबळचं ऐकून आणि छगन भुजबळला फडणवीस साहेबांनी साथ दिल्यामुळं आज मराठ्यावर अन्याय व्हायला लागला, ते रस्त्यावर यायला लागले। आम्हाला तर काहीच नाही, आमचं तर हक्काचं आरक्षण आहे। मराठा आणि कुणबी एकच आहे, व्यवसायाच्या आधारावर सगळ्याला आरक्षण दिले। आमचा आणि त्यांचा व्यवसाय एकच, रुटीबिटी व्यवहारही होतो। आम्ही मराठी पण आहेत, नात्या गोत्यातून पण आहेत आणि व्यवसायातून पण आहेत, तरीही आम्हाला आरक्षण नाही म्हणजे आमच्या लेकराचं तुम्ही वाटोळं करायला निघालात काय? मराठा समाज आता अन्याय सहन करू शकत नाही आरक्षण घेतल्याशिवाय। देवेंद्र फडणवीस साहेब खुनशीपणा करतात, काय नेमका खुनशीपणा करतात? तर तुम्ही भाषणामध्ये असं बोलले, केसेस मागं घेतो, घ्यायच्या नाही, नुसतं घेतो म्हणायचं। SIT बी मागं घेतली म्हणायचं, घ्यायची नाही, ती तशीच ठेवायची। हे संपल्याच्या नंतर, निवडणूक संपल्याच्या नंतर खोटा अहवाल बनवायचा, पुन्हा निवडणूक संपल्यावर मला जेलमध्ये टाकायचं। तोपर्यंत धनगर बांधवात आणि मराठ्यात भांडणं लावायचे, छगन भुजबळला पुढं घालायचं आणि छगन भुजबळच्या माध्यमातून काही नेत्यांना आश्वासन द्यायचं, आम्ही तुम्हाला आमदारक्या देतो। धनगर बांधवाला पुढं घातलं, आता गोरगरीब धनगरांच्या गोरगरीब मराठ्यात दंगली लावायचं छगन भुजबळ काम करणार। गोरगरीब मराठे, गोरगरीब ओबीसीवर केसेस होणार आणि तो फक्त मजा बघणार। मग तो राजकारणी आंदोलन एकाने करायचं, आमदारक्या दुसऱ्याला द्यायचं, ही त्याचा धंदा आहे पहिल्यापासूनचा आणि त्याला पूर्ण बळ खुनशीपणानं फडणवीस साहेब देते।